सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे। यामध्ये अमरावतीमधून 7 प्रवासमध्ये बसून तब्बल 450 भाविक प्रयागराजमध्ये गेले होते। मात्र त्या ठिकाणी भाविकांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था झाली नाही। त्यांची आयोजकांनी फसवणूक केली। त्यामुळे ते भाविक अमरावतीमध्ये पोहोचताच तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। मात्र राजापेठ पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्यास आरोप भाविकांनी केला। त्यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे व त्यांनी आमदार रवी राणा यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली। मोफत प्रयागराज यात्रा करतो म्हणून सांगितलं आणि अनेक लोकांची फसवणूक केली, पैसे लुबाडले, त्यांची व्यवस्था केली नाही। या लोकांना वाऱ्यावर सोडलं। लोकांचे हाल तर झालेच, हिंदुत्वाच्या ठेकेदारांनी यात सुद्धा दलाली केली, अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली। सूरज मिश्रा हमको चाहिए। आप चला आपण कंप्लेंट द्या, चला कंप्लेंट द्या, एफआयआर द्या, चला अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर आपली दलाली करण्यासाठी मोफत प्रवास आणि मोफत ती प्रयागराजची यात्रा करतो म्हणून इथून हिरवी झेंडी दाखवून नंतर फार मोठा वाजागाजा करून हिंदुत्वाचे नारे देत त्या लोकांना रवाना केले आणि तिथं अनेक लोकांची फसवणूक करून पैसे मागितले, पैसे उखळले आणि शेवटी त्यांना जेवणाची किंवा इतर कुठलीच व्यवस्था न करता त्यांच्याजवळून पैसे घेतले आणि त्यांना पूर्ण वाऱ्यावर सोडले। त्या संदर्भात त्या लोकांचे खूप हाल झाल्यामुळे त्यांनी आज अमरावती येथे राजापेठ पोलीस स्टेशनला त्यांनी धाव घेतली, परंतु पोलिसांनी कुठलीही त्याची दखल न घेता त्यांनाच राजापेठ दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। हे निषेधार्ह आहे। म्हणून हिंदुत्वाच्या ठेकेदारांनी यात सुद्धा दलाली केला असं। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।